बुकवाईज विथ विशालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत जे केवळ वाचलं जात नाही तर अनुभवलं जातं. हे पुस्तक म्हणजे मराठी साहित्य विश्वातला एक खूप मोठा ठेवा वपू काळे यांचं वपुर्झा. आज आपण काय करणार आहोत तर या पुस्तकाच्या पहिल्या भागातील जे काही महत्त्वाचे विचार आहेत, जी निरीक्षणं आहेत, त्याचा एक सखोल आढावा घेऊया. वपुर्झा हे म्हणजे फक्त काही सुंदर विचारांचं संकलन नाहीये. नाही, अजिबात नाही. ते वपूंच्या आयुष्यभराच्या अनुभवांचं, नात्यांच्या उकलांचं आणि माणसांच्या स्वभावाचं एक हृदयस्पर्शी रसायन आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी. हे पुस्तक वाचताना असं वाटतं की जणू वपू आपल्या खांद्यावर हात ठेवून आयुष्याबद्दल काहीतरी खूप खास सांगतायत. कधी ते अगदी मित्रासारखे वाटतात, तर कधी एखाद्या सत्याचा प्रकाश जोत थेट आपल्या मनावर टाकतात. बरोबर. आजच्या चर्चेचा उद्देश फक्त त्यांनी काय म्हटले हे सांगणं नाही, तर त्या विचारांच्या मुळाशी जाऊन ते आपल्या रोजच्या जगण्याला कसे लागू पडतात हे शोधणं आहे. बरोबर. या पुस्तकाचा जो गाभा आहे तो एका साध्या विचारातून सुरू होतो, माणूस. आणि मग वपू या एका केंद्रबिंदूपासून एक वर्तुळ मोठं करत जातात. म्हणजे माणसातून नाती, नात्यांमधून आनंद आणि त्यातून जगण्याचा खरा अर्थ. आपणही त्याच प्रवासाचा मागोवा घेऊया. तुम्ही प्रवासाचा उल्लेख केलात आणि तो अगदी योग्य आहे, कारण वपू आपल्याला कोणत्याही सिद्धांताच्या किंवा जड विचारांच्या गाडीत बसवत नाहीत. नाही. ते आपल्याला रस्त्यावरून, गल्लीबोळातून, प्रवासात भेटलेल्या सामान्य माणसांच्या अनुभवातून फिरायला नेतात. त्यांची खासियतच ही आहे की ते तत्वज्ञान सांगत नाहीत, ते जगून दाखवतात. अगदी. वपूंनी कधी आयुष्य म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर देण्याचा दावा नाही केला. उलट त्यांनी आयुष्याकडे कसं पाहावं यासाठी अनेक खिडक्या उघडून दिल्या आहेत. त्यांचा संदेश खूप साधा आहे. माणूस जितका अनुभवतो तितकाच शिकतो. पुस्तकं वाचून, व्याख्यानं ऐकून जे मिळणार नाही ते एका साध्या अनुभवातून मिळू शकतं. चला तर मग या अनुभवांच्या आणि विचारांच्या यात्रेत सहभागी होऊया आणि यातले काही मौल्यवान मोती वेचूया. नक्कीच. आणि सुरुवात माणसापासूनच करूया, नाही का? वपूंच्या लिखाणाचा केंद्रबिंदू नेहमी माणूस राहिलाय. त्यांना प्रत्येक माणूस एका स्वतंत्र पुस्तकासारखा वाटतो. हो. ज्याचा प्रत्येक अध्याय वेगळा आहे. आणि गंमत म्हणजे हे पुस्तक कधीच पूर्ण होत नाही. रोज नवीन पानं लिहिली जातात. खरंय. ते माणसांच्या चुकांवर बोट ठेवत नाहीत. उलट ते म्हणतात, माणूस आहे म्हणून चुकला. त्यांच्यासाठी आयुष्य हे म्हणजे बरोबर किंवा चुकीच्या गणितासारखं नाहीये. बरोबर. आणि ही खूप मोठी सवलत आहे जी वपू माणसाला देतात. ते चुकांकडे अपयश म्हणून पाहत नाहीत, तर अनुभवाचा एक भाग म्हणून पाहतात. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो. कोणता? वपू म्हणतात प्रत्येक माणूस एक पुस्तक आहे. पण या विचारात एक धोका नाही का? म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या वाईट वागण्याला तो तसाच आहे, त्याच्या पुस्तकाचा तो एक अध्याय आहे, असं म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष तर करत नाही ना? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि मला वाटतं वपू याचं उत्तर थेट देत नाहीत, पण त्यांच्या लिखाणातून ते सुचवतात. ते व्यक्तीच्या कृतीचा निषेध करण्याऐवजी त्याच्या मागची भावना किंवा परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थ चुकीला पाठिंबा देणं नाही, तर त्या चुकीमागे कोणता विचार होता, कोणती हतबलता होती हे शोधणं. जसं ते म्हणतात ना, माणूस सिगारेट का ओढतो यापेक्षा तो पहिल्यांदा सिगारेट का ओढतो हे महत्वाचं. वा. म्हणजे ते थेट मुळाशी जातात. अगदी. आणि हाच दृष्टिकोन ते नात्यांबद्दलही ठेवतात, नाही का? नात्यांची व्याख्या त्यांच्यासाठी रक्ताच्या पलीकडची आहे. हो. जवळची कशी होते की ती श्वासाचा भाग बनते. आणि रक्ताचा माणूस इतका परका का होतो की त्याच्याशी बोलताना शब्दही सापडत नाहीत. या कोड्यात वपूंना विशेष रस आहे. आणि याच गुंतागुंतीच्या नात्यांमध्ये आणि धावपळीच्या आयुष्यात माणूस आनंद कुठे शोधतो यावर वपूंचं निरीक्षण खूपच वेगळं आहे. काय म्हणतात ते? ते म्हणतात, आयुष्य भव्य दिव्य घटनांनी नाही तर लहान लहान आनंदी क्षणांनी समृद्ध होतं. आपण सगळेच मोठ्या आनंदाच्या शोधात असतो. मोठी नोकरी, मोठं घर, मोठी गाडी. हो, ती एक शर्यतच आहे की नाही? पण या धावपळीत आपण रोजच्या जगण्यातले छोटे आनंद विसरून जातो. खरं तर ते फक्त विसरून जातो असं म्हणत नाहीयेत. वपू इथे एका मोठ्या सामाजिक आकांक्षेलाच आव्हान देतात. म्हणजे ते म्हणतात की आपण यशाची जी व्याख्या ठरवली आहे ना, मोठी गाडी, मोठं घर, बँक बॅलन्स, तीच मुळात चुकीची आहे. प्रत्येक क्षणाला अनुभवलं ही केवळ सकारात्मकता नाहीये, तर यशाच्या व्याख्येचीच पुनर्मांडणी आहे. बरोबर. तो रिक्षावाला जो भर पावसात मीटर डाऊन करून आपल्याला घरी सोडतो, त्याच्याशी मारलेल्या 2 मिनिटांच्या गप्पा,
किंवा बस स्टॉपवर कोणीतरी अनपेक्षितपणे मागून मारलेली हाक. अगदी. हे क्षण म्हणजे आयुष्याच्या डायरीतली सुंदर फुलं आहेत. हे खरं आहे. आपण भविष्यातल्या मोठ्या सुखासाठी वर्तमानातले छोटे आनंद गहाण टाकत असतो. वपू आपल्याला आठवण करून देतात की आयुष्य हे अशा क्षणांचा संग्रह आहे. जर आपण हे क्षण जगलो तर साधा दिवसही अनमोल वाटू लागतो. त्यांना आयुष्याचं मोठेपण नको तर अर्थपूर्णता हवी आहे. आणि ही अर्थपूर्णता सर्वात जास्त कुठे सापडते तर प्रेमात. वपुर्जामध्ये प्रेमावरचं भाष्य खूप सूक्ष्म आणि खोल आहे. वपूंसाठी प्रेम म्हणजे केवळ शब्दांची देवाणघेवाण नाही, तर ते मनाच्या आत हळुवारपणे उमलणारं फूल आहे. त्यांचं एक वाक्य आहे की प्रेमात भूमिका नसते, तिथे फक्त सहजता असते. जिथे तुम्हाला काहीतरी बनावं लागतं, स्वतःला बदलावं लागतं, तिथे प्रेम नसतं, तिथे व्यवहार असतो. प्रेम म्हणजे जिथे तुम्ही जसे आहात तसे स्वीकारले जाता. पण ह्या सहजतेत गैरसमज सुद्धा येतात नाही का? जिथे खूप अपेक्षा नसतात तिथेच गैरसमज लवकर होतात. अगदी. आणि वपूंना या गैरसमजांमध्येही रस आहे, कारण ते मानतात की गैरसमज हे नात्याची परीक्षा घेतात. अच्छा. शब्दांपेक्षा अधिक समोरच्या व्यक्तीच्या संवेदना ओळखण्याची दृष्टी प्रेमात महत्वाची असते. कधीकधी न बोलण्यातून जे कळतं ते 1000 शब्दांतूनही कळत नाही. इतकंच नाही तर ती प्रेमातल्या वेदनेलाही तितकंच महत्त्व देतात. त्यांचं एक वाक्य आहे, वेदना नसलेलं प्रेम म्हणजे अजून अपूर्ण प्रेम. हे ऐकायला विचित्र वाटेल, पण त्याचा अर्थ खूप खोल आहे. म्हणजे वेदना ही प्रेमाची अट आहे असं त्यांना म्हणायचंय का? नाही, अट नाही, पण ती एक खूण आहे. खूण. हो. जखम हेच सिद्ध करते की प्रेम मनापासून केलं गेलं होतं. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या वागण्याने, बोलण्याने फरकच पडत नसेल, तर तिथे भावनिक गुंतवणूक किती होती हा प्रश्नच आहे ना? एक्झॅक्टली. वेदना म्हणजे प्रेमाच्या अस्तित्वाची ती पावती आहे असं ते मानतात. ती वेदना आपल्याला त्या नात्याची किंमत शिकवून जाते. प्रेमातली ही वेदना किंवा गैरसमज माणसाच्या कोणत्या गुणामुळे निर्माण होतात, याच प्रश्नाचं उत्तर वपू माणसाच्या गुंतागुंतीच्या स्वभावात शोधतात. त्यांना माणूस कधीच सरळ एका रेषेत चालणारा वाटला नाही. आपण अनेकदा लोकांना एका साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतो. हा माणूस चांगला, तो वाईट. पण वपू म्हणतात हे इतकं सोपं नाही. यामागे त्यांची एक खूप मनोरंजक कल्पना आहे. वपू लिहितात की प्रत्येक माणूस आपल्या आत 10-15 वेगवेगळी माणसं घेऊन फिरत असतो. 10-15 माणसं? हो. आणि परिस्थितीनुसार त्यातील एक माणूस जागा होतो. जसा प्रसंग असेल तसा आतला एक माणूस बाहेर येतो. उदाहरणार्थ? जो माणूस ऑफिसमध्ये अत्यंत कठोर बॉस असतो, तोच घरी आपल्या मुलासोबत लहान मुलासारखा खेळत असतो. जो मित्र आपल्यासाठी जीव द्यायला तयार असतो, तोच दुसऱ्या क्षणी क्षुल्लक कारणावरून भांडू शकतो. म्हणूनच एखाद्याला एका नजरेत ओळखणं अशक्य आहे. मग याचा अर्थ आपण कुणावरच विश्वास ठेवू शकत नाही का? कारण प्रत्येकजण सतत बदलत असतो. नाही, तसं नाही. याचा अर्थ माणसाला समजून घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्याच्यासोबत चालावं लागतं, त्याला ऐकावं लागतं आणि महत्वाचं म्हणजे त्याच्या शांततेचा अर्थ लावावा लागतो. शांततेचा अर्थ? हो. माणूस जे बोलतो तेच सत्य नसतं. खरं सत्य त्याच्या डोळ्यात, वागण्यात आणि न बोलण्यात दडलेलं असतं. वपू म्हणतात, माणसाला ओळखायला घाई करू नका. त्याला वेगवेगळ्या परिस्थितीत पहा, मगच त्याचं खरं रूप कळेल. म्हणजे माणूस इतका गुंतागुंतीचा आहे, नाती इतकी नाजूक आहेत, मग या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा यावर वपू काय म्हणतात? इथेच वपूंचं संपूर्ण तत्वज्ञान एका वाक्यात येतं. जगा, पण जगण्याचं ओझं न बनवता जगा. वाह. त्यांच्या मते आयुष्य मुळात सोपं आहे. आपणच त्याला अपेक्षा, स्पर्धा आणि गुंतागुंतीने कठीण बनवतो. आपण सतत काहीतरी मिळवण्याच्या, काहीतरी सिद्ध करण्याच्या मागे धावत असतो. या धावपळीत आपण जगायचंच विसरून जातो. ज्या क्षणी माणूस स्वतःला या अपेक्षांमधून मुक्त करतो, त्या क्षणापासून तो खरं जगायला लागतो. म्हणजे लेट गो किंवा गो विथ द फ्लो असं काहीसं. हो, पण त्याही पेक्षा जास्त. वपूंचा सल्ला आहे की आयुष्य भारी बनवू नका, त्याला हलकं आणि सैल ठेवा. हो. प्रत्येक दिवस, प्रत्येक माणूस आणि प्रत्येक क्षण नवा आहे. फक्त त्यात दडलेला अर्थ शोधण्याची नजर हवी. आपण भूतकाळातल्या चुकांमध्ये अडकतो किंवा भविष्यातल्या चिंता करत बसतो. पण वपू म्हणतात, वर्तमान काळात जगा. जो क्षण तुमच्या हातात आहे तोच खरा आहे. तो मनसोक्त जगा. आणि यात साधेपणाचा एक सुंदर पैलू ते नात्यांमध्ये दाखवतात. नात्याच्या सुरुवातीला खूप संवाद असतो, खूप बोलणं असतं. हो, उत्साह असतो. हो, पण कालांतराने त्यात एक शांतता येते.
अनेकांना ही शांतता म्हणजे नातं संपल्याचं लक्षण वाटतं. अगदी. ही अनेकांची तक्रार असते. त्यांना वाटतं की आता आमच्यात पूर्वीसारखं काही राहिलं नाही. कारण आता आम्ही बोलत नाही. बरोबर. पण वपूंच्या मते ही शांतता म्हणजे नातं परिपक्व झाल्याची खूण आहे. अच्छा. शब्दांची गरज तेव्हाच संपते जेव्हा भावना एकमेकांपर्यंत न बोलता पोचू लागतात. जर दोघांच्या मनात विश्वास असेल तर हीच शांतता जवळीक वाढवते. पण इथेही एक प्रश्न आहे. प्रत्येक शांतता ही परिपक्वतेची खूण असते का? की काही वेळा ती संवाद तुटल्याचं, दुर्लक्ष केल्याचं लक्षण असू शकते? उत्तम प्रश्न. आणि वपू यातील फरक विश्वासाच्या कसोटीवर ओळखायला सांगतात. म्हणजे जिथे विश्वास आहे तिथे शांतता बोलकी असते. जिथे नाही तिथे ती भयाण असते. जर एकत्र बसूनही दोघांना एकमेकांच्या मनात काय चाललंय याची चिंता वाटत असेल तर ती शांतता दुरावा निर्माण करते. आणि जर कम्फर्ट असेल तर ते नातं खरं आहे. त्यामुळे नातं शब्दांनी नाही तर भावनांच्या अस्सलतेने टिकतं, हा त्यांचा विश्वास आहे. आपण इतके सगळे विचार ऐकले. माणसाचा स्वभाव, नात्यांची गुंतागुंत, जगण्याचा साधेपणा, हे सगळं ज्ञान वपूंना कुठून मिळालं? ते कोणत्या मोठ्या विचारवंतांकडून किंवा पुस्तकातून शिकले? नाही. आणि हेच वपूंचं वेगळेपण आहे. वपुर्झा हे केवळ विचारांचं संकलन नाही, तर ते वपूंच्या प्रवासातील अनुभवांचं आणि त्यांना भेटलेल्या माणसांचं प्रतिबिंब आहे. ते रस्त्यावरच्या सामान्य माणसांकडून शिकले. अच्छा. त्यांच्या मते सामान्य माणूसच जीवनाचा खरा अर्थ सांगतो, कारण तो कोणताही आव न आणता आपलं आयुष्य जगत असतो. एखादं उदाहरण देता येईल का? नक्कीच. ते त्यांच्या प्रवासात भेटलेल्या एका माणसाविषयी लिहितात, ज्याने त्यांना संयम शिकवला. कुणी त्यांना छोट्या गोष्टीत हसायला शिकवलं, तर कुणी निसर्गाशी असलेलं नातं दाखवून दिलं. हे सर्व अनुभव ते अत्यंत मोकळेपणाने मांडतात, कारण त्यांना वाटतं की अनुभव वाटल्याने त्यांची ताकद वाढते. ज्ञान जसं वाटल्याने वाढतं तसंच अनुभव वाटल्याने अधिक समृद्ध होतो. तर आज आपण वपुर्झाच्या पहिल्या भागातून माणसांचे स्वभाव, लहान क्षणांमधला मोठा आनंद, प्रेमाची खरी व्याख्या आणि जगण्यातील साधेपणाचं महत्त्व यावर एक सखोल नजर टाकली. हो. वपू आपल्याला जगण्याकडे एका ताज्या आणि सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकवतात. ते सांगतात की आयुष्य सुंदर आहे, फक्त ते पाहण्याची नजर हवी. ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतो. कोणता? वपूंच्या मते प्रत्येक माणूस एक पुस्तक आहे. आपण सगळेच इतरांची पुस्तकं वाचण्यात, त्यावर मतं देण्यात व्यस्त असतो. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपल्या स्वतःच्या पुस्तकात आपण कोणते अध्याय लिहित आहोत. ते अध्याय प्रामाणिक आहेत का? आणि ते वाचायला इतरांना आवडतील का? खूपच सुंदर आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर कृपया बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हो. तुमच्या प्रतिक्रियांमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं. नक्कीच. पुढच्या भागात आपण वपुर्झा या पुस्तकाच्या दुसऱ्या भागावर चर्चा सुरू करू. तोपर्यंत विचार करत रहा. वपुर्झाच्या आपल्या विश्लेषणाच्या दुसऱ्या भागात पुन्हा एकदा स्वागत. पहिल्या भागात आपण वपूंच्या जगात, म्हणजे त्यांच्या घरातल्या दिवाणखाण्यात बसून गप्पा मारल्यासारखं वाटलं. हो. जिथे माणसं, नाती, प्रेम या सगळ्या गोष्टी होत्या. पण आज आपण त्या घराच्या जरा आतल्या खोल्यांमध्ये जाणार आहोत. अगदी योग्य शब्द आहे, आतल्या खोल्या. कारण आजची चर्चा त्यांच्या बाह्य निरीक्षणापेक्षा त्यांच्या अंतर्मनाबद्दल जास्त आहे. म्हणजे आपण त्यांच्या लेखनातलं तत्वज्ञान, थोडीशी गूढता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा स्वतःशी असलेला संवाद समजून घेणार आहोत. म्हणजे पहिल्या भागात भावना होत्या, आता त्या भावनांच्या मागे दडलेला विचार आहे. अगदी बरोबर. तो ठामपणा, तो हलकासा विनोद आणि कधीकधी येणारा उपरोधही, हा जो समतोल आहे ना, तोच त्यांच्या लेखनाला खास बनवतो. चला तर मग हा आतला प्रवास सुरू करूया. म्हणजे आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की वपू फक्त जगाकडे पाहण्यासाठी आरसा देत नाहीत. नाही. हो, तर ते आपल्याला आपल्याच आत डोकावून पाहण्यासाठी एक खिडकी देतात. यालाच आपण अंतर्मुखता म्हणतो, बरोबर? हो. आणि ही कल्पनाच किती सुंदर आहे. म्हणजे आपलं मन एक मोठं घर आहे असं समजा. अच्छा. आपण पाहुण्यांना दिवाणखाण्यात बसवतो, काही जवळच्यांना स्वयंपाकघरातही येऊ देतो, पण काही खोल्या मात्र आपण कायम बंद ठेवतो की नाही? हो, कुलूप लावून ठेवतो आणि तिथे कोणालाच प्रवेश नसतो. अगदी. वपू आपल्याला त्या बंद खोल्यांची किल्ली देतात. ते म्हणतात, उघडून बघा आत काय आहे. स्वतःच्याच घरात अनोळखी माणसासारखं वावरू नका. वाह. आणि या प्रवासात आपल्याला काही महत्वाचे थांबे लागतील. पहिला थांबा आहे स्मृतींची ओढ.
आठवणी. हो, पण आठवणी म्हणजे फक्त भूतकाळात अडकणं नाही. वपूंसाठी आठवणी म्हणजे जुन्या डायरीतली धूळ खात पडलेली पानं नाहीत. मग काय आहेत? त्या एका नदीसारख्या आहेत, जी सतत वाहत राहते आणि आपलं आयुष्य समृद्ध करत जाते. झाड कसं मुळांकडून रस घेतं, आणि वाढतं. तसा माणूस आठवणींमधून ऊर्जा घेऊन वर्तमानात जगतो. आणि याच आठवणींचा धागा पकडून आपण पुढे नात्यांच्या नाजूकतेवर बोलणार आहोत. वपूंची ती काचेच्या भांड्यांची उपमा, हो ती खूप प्रसिद्ध आहे. हो, दोन्ही जपायला नाजूक, पण तुटल्यावर आवाज होत नाही, फक्त जखम होते. खोलवर. पण माझा एक प्रश्न आहे की सगळीच नाती काचेची असतात का? काही नाती मातीसारखी नसतात का, ज्यांना तडा गेला तरी पुन्हा सांधता येतं? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा, आणि यावर आपण बोलूच. यानंतरचा टप्पा आहे प्रवासातील अनुभव. अच्छा, वपूंसाठी प्रवास म्हणजे फक्त ठिकाणे बदलणं नाही, तर माणसं भेटणं. अगदी, आणि त्यांच्याकडून जगणं शिकणं. विशेषतः रेल्वेमधले अनोळखी सहप्रवासी. त्यांच्या मते तिथे होणारा संवाद जास्त खरा असतो, कारण मुखवटे नसतात. खरंय. आणि या सगळ्या गंभीर खोल विचारांना थोडं हलकं-फुलकं करण्यासाठी वपूंचा विनोद. विनोदाचा स्पर्श. तो खळखळून हसवणारा नाहीये, पण चेहऱ्यावर एक मंद हसू आणणारा आहे. जेवणातल्या मिठासारखा. बरोबर. आणि शेवटी आपण आत्मविश्वास, स्त्री-पुरुष संबंध आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुटलेपणाचा स्वीकार यावर बोलू. हो, तर मग आता त्या बंद खोलीचं कुलूप उघडून आत प्रवेश करूया. चला सुरुवात करूया त्या बंद खोलीपासूनच, म्हणजे वपूंच्या अंतर्मुखतेपासून. ते म्हणतात, माणूस स्वतःशी प्रामाणिक राहायला की जगाशी प्रामाणिक राहणं सोपं होतं. हो, पण हे स्वतःशी खरं बोलणं इतकं अवघड का असतं? आपण का फसवत असतो स्वतःला? याचं कारण आहे भीती. वपूंच्या मते त्या बंद खोलीत काय दडलंय हे पाहण्याची भीती. अच्छा. आपण स्वतःलाच कारणं देतो. म्हणजे सकाळी लवकर उठायचं ठरवतो आणि उठलो नाही की म्हणतो काल खूप जागरण झालं होतं. खरं तर तो आळस असतो. बरोबर, पण आळस मान्य करणं म्हणजे स्वतःची कमजोरी स्वीकारणं, आणि ते आपल्याला नको असतं. वपू हा आतला संवाद प्रामाणिकपणे कागदावर उतरवतात, म्हणून त्यांचं लिखाण अस्सल वाटतं. म्हणजे आत्मविश्वास मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःच्या चुका मान्य करणं. हे तर आपण जे समजतो त्याच्या एकदम उलट आहे. अगदी उलट. आपल्याला वाटतं आत्मविश्वास म्हणजे 4 लोकांसमोर प्रभावीपणे बोलणं. किंवा यशस्वी होणं. बरोबर, पण वपू आत्मविश्वासाची व्याख्याच बदलतात. त्यांचा एक विचार खूप महत्वाचा आहे. स्वतःशी जुळणं की जगाशी जुळणं सहज होतं. स्वतःशी जोडलं की वा. आत्मविश्वास म्हणजे महागडे कपडे किंवा इतरांची मान्यता नाही. आत्मविश्वास म्हणजे स्वतःशी केलेली मैत्री. स्वतःशी केलेली मैत्री. हो, जेव्हा आपण आपल्या चुकांसकट, आपल्या सगळ्या गुणांसकट स्वतःला स्वीकारतो, तेव्हा आपल्याला इतरांच्या मान्यतेची गरजच वाटत नाही. तोच खरा आत्मविश्वास. हा जो स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा मुद्दा आहे, त्याचा थेट परिणाम आपल्या नात्यांवर होत असणार, नाही का? अगदी अचूक. कारण जर आपण स्वतःलाच फसवतोय तर दुसऱ्यासमोर खरे कसे राहणार? आणि म्हणूनच वपू म्हणतात की नाती ही काचेच्या सुंदर भांड्यांसारखी असतात. त्यांना जपावं लागतं. कारण एकदा तडा गेला की आवाज होत नाही, पण वेदना खोलवर जाणवते. आणि हा तडा जातो अपेक्षांमुळे. हिशोब, मी एवढं केलं त्याने काय केलं, ही सारखी असतात का? खूप छान प्रश्न आहे. वपू असं थेट म्हणत नाहीत, पण त्यांच्या लेखनातून एक उत्तर नक्की मिळतं. काय? जी नाती देण्यावर आधारलेली असतात ती मातीसारखी कणखर असतात. त्यांना तडा गेला तरी प्रेमाच्या पाण्याने पुन्हा सांधता येतं. अच्छा. पण जी नाती घेण्यावर किंवा अपेक्षेवर आधारलेली असतात ती काचेसारखी ठिसूळ. एकदा तुटली की फक्त तुकडेच उरतात. म्हणूनच ते म्हणतात, नातं टिकतं ते देण्यातून, घेण्यातून नव्हे. हा त्यांच्या नात्यांच्या तत्वज्ञानाचा गाभा आहे. आणि याच संदर्भात ते स्त्री-पुरुष नात्यांचाही खूप सूक्ष्म विश्लेषण करतात. ते म्हणतात, प्रेमात स्त्री मनाने जिंकते, पुरुष शब्दाने हरतो. याचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ खूप खोल आहे. स्त्री आपल्या भावना सहज व्यक्त करते. प्रेम, राग, दुःख ती मनाने नात्यात उतरते. पण पुरुषाला समाजाने मजबूत राहायला शिकवलेलं असतं. त्याला भावना दडपायला शिकवलेलं असतं. बरोबर. त्यामुळे तो मनातलं प्रेम शब्दात आणू शकत नाही, अडखळतो. त्याला प्रेम व्यक्त करायचं असतं पण शब्द सापडत नाहीत. आणि मग तो हरतो. हो, आणि स्त्रीला वाटतं की याचं माझ्यावर प्रेमच नाही. हा न बोललेला संघर्ष वपू अचूक टिपतात. पण जेव्हा हे काचेचं भांडं तुटतंच, तेव्हा काय? नातं संपल्यावर होणाऱ्या त्रासाबद्दल वपू काय म्हणतात? तो अनुभव खूप वेदनादायी असतो. आणि इथेच वपू एक पूर्णपणे वेगळा आणि खूप दिलासा देणारा दृष्टिकोन देतात. तो काय आहे?
सामान्यतः नातं तुटणं म्हणजे आपण अपयश मानतो नाही का? हो, अगदी. पण वपू म्हणतात विरह म्हणजे नातं संपणं नाही, तो नात्यातील सर्वात खोल क्षण असतो. सर्वात खोल क्षण? हो, जेव्हा एखादी व्यक्ती दूर जाते तेव्हाच तिचं आपल्या आयुष्यातलं खरं महत्त्व कळतं, तिच्या आठवणी अधिक तेजस्वी होतात. म्हणजे जे तुटतं ते आपल्याला संपत नाही तर काहीतरी शिकून जातं. तुटण्याच्या अनुभवातून जावं लागतं. 1 मिनिट थांबा. हा विचार खूप मोठा आहे. म्हणजे ज्या गोष्टीला आपण आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख समजतो त्याला वपू एक शिकण्याची संधी म्हणतात. हे स्वीकारणं खूप अवघड आहे. अवघड आहे, पण अशक्य नाही. आणि हाच धागा आपल्याला त्यांच्या आठवणींच्या संकल्पनेकडे घेऊन जातो. अच्छा. वपूंच्या लेखनात भूतकाळ हा दुःखाचा नाही, तर उबदार आठवणींचा प्रदेश आहे. त्यांची एक ओळ आहे, दूरत्व ही नात्यांची परीक्षा नाही, ती नात्यांची खोल अनुभूती आहे. वाव. म्हणजे 2 माणसं एकमेकांपासून लांब असली तरी त्यांच्यातलं नातं जर खरं असेल तर ते अंतर त्या नात्याला अधिक घट्ट बनवतं. आठवण ही त्या नात्याला जिवंत ठेवणारी ज्योत असते. आणि या आठवणींच्या खजिन्यात भर पडते ती प्रवासातील अनुभवांमुळे, बरोबर? हो, नक्कीच. कारण प्रवास आपल्याला आपल्या छोट्या दुःखातून बाहेर काढतो आणि जगाच्या विशालतेची जाणीव करून देतो. ते रेल्वे प्रवासाचं उदाहरण देतात नेहमी. हो, त्यांना ते खूप आवडतात. कारण तिथे काही क्षणांच्या संवादात आयुष्यभराचं शहाणपण मिळतं. हसणारा चहावाला, शांत बसलेली वृद्ध स्त्री, स्वप्न पाहणारा तरुण. ही सगळी माणसं त्यांना जगणं शिकवतात. बरोबर. मोठमोठ्या पुस्तकांमध्ये जे सापडत नाही ते कधीकधी अशा साध्या माणसांच्या एका वाक्यात सापडतं. या सगळ्या गंभीर चिंतनामध्ये, नात्यांच्या गुंतागुंतीमध्ये कुठे हसण्याला जागा आहे का? कारण हे सगळं ऐकल्यावर आयुष्य खूपच गंभीर वाटायला लागतं. आणि म्हणूनच वपू विनोदाला खूप महत्त्व देतात. अच्छा. ते या सगळ्या गंभीर चिंतनाला विनोदाची झालर लावतात. त्यांची ती कल्पना किती सुंदर आहे. कोणती? हसणं म्हणजे मनाला दिलेला सुट्टीचा दिवस. आपण शरीराला आराम देण्यासाठी सुट्टी घेतो, पण मनाचं काय? खरंय, मनालाही सुट्टी हवी असते. हो, आणि हसणंच ती सुट्टी आहे. त्यांचा विनोद कोणाला टोचत नाही, तो फक्त आपल्याला आठवण करून देतो की आयुष्य इतकंही गंभीरपणे घ्यायचं नसतं. आता आपण या सगळ्या विचारांच्या साराकडे येऊया. वपूंची भाषा इतकी साधी आणि संवादात्मक का आहे? ते मोठे तत्वज्ञ असूनही प्रवचन दिल्यासारखे का वाटत नाहीत? कारण ते आपल्याला कधीच असं जाणव देत नाहीत की ते मोठे लेखक आहेत आणि आपण वाचक. ते गप्पा मारत आहेत असं वाटतं. अगदी. जसे एखादा मित्र आपल्याला त्याचा अनुभव सांगतो आणि त्यातून आपल्याला नकळतपणे सल्ला मिळतो, तसंच वपूंचं लेखन आहे. त्यांच्या प्रत्येक लेखनात अशी छोटी छोटी जीवनतत्व दडलेली आहेत. एखादं उदाहरण द्याल? नक्कीच. जसं की शांत नाती जास्त टिकतात. म्हणजे ज्या नात्यांमध्ये आरडापुरडा नसतो, दिखावा नसतो, ती नाती खोलवर रुजलेली असतात. किंवा ते म्हणतात, कुणाला जपणं म्हणजे त्याचे दोषही स्वीकारणं. बरोबर. आणि एक खूप महत्वाचं सूत्र, जगणं म्हणजे धावत राहणं नव्हे, थांबून स्वतःला बघणं. हे आजच्या धावपळीच्या जगात खूप महत्वाचं आहे. हो, आपण सगळेच धावत आहोत, पण कुठे पोहोचायचे हेच विसरून आहोत. वपू आपल्याला सांगतात की कधीतरी थांबा, स्वतःच्या आत डोकावून बघा. हे छोटे विचार मोठा दृष्टिकोन देऊन जातात. तर वपूर्झाच्या या दुसऱ्या भागातून एक गोष्ट स्पष्ट होते की वपूंचं लेखन हे केवळ बाह्य जगाचं चित्रण नाही, तर ते मानवी मनाच्या आतल्या अज्ञात प्रदेशाचा नकाशा आहे. ते आपल्याला स्वतःकडे, नात्यांकडे आणि अगदी तुटलेल्या क्षणांकडेही एका नव्या, परिपक्व नजरेने बघायला शिकवतात. बरोबर. ते आपल्याला आठवण करून देतात की आपणच आपल्या आयुष्याचे कलाकार आहोत. आपल्या हातात कोणते रंग आहेत आणि आपण ते कसे वापरतो यावर आपलं चित्र अवलंबून आहे. आपल्या आयुष्यात दुःख, वेदना हे काळे रंग असणारच. हो, पण त्याच वेळी आनंद, प्रेम, यश हे उजळ रंगही असतात. आता चित्र काढताना फक्त काळा रंग वापरायचा की त्यात उजळ रंगांचीही भर घालायची, हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. आणि याच विचारासोबत आपण आजची चर्चा थांबवत आहोत. एक प्रश्न मागे ठेवतो. वपू सांगतात की आपण आपल्या आयुष्याचे कलाकार आहोत. मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आज आपल्या हातात जो रंगांचा ब्रश आहे त्याने आपण आपल्या आयुष्याच्या कॅनव्हासवर कोणता रंग भरत आहोत, गडद की उजळ? पुढच्या भागात आपण या पुस्तकाचा शेवटच्या टप्प्यात असू. बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया. वपूर्झाच्या पहिल्या 2 भागांमध्ये आपण वपूंच्या आयुष्याच्या प्रवासातले अनेक रंग अनुभवले. पण आजचा हा तिसरा आणि
शेवटचा भाग आहे आणि हा या प्रवासाचा केवळ शेवट नाही तर सार आहे, आत्मा आहे. या भागात आपण वपूंच्या लेखणीतून उतरलेल्या काही अंतिम, सखोल आणि मनात कायम घर करून राहणाऱ्या विचारांवर चर्चा करणार आहोत. कल्पना करा की वपू आपल्या समोर बसले आहेत, हातात चहाचा कप आहे आणि ते अगदी सहजपणे आपल्याला म्हणजे आयुष्यभराच्या अनुभवाचे काही धडे देत आहेत. आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे. आपण त्यांच्या काही महत्त्वाच्या तत्वांचा सखोल विचार करणार आहोत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा विचार आहे स्वतःला स्वीकारणं. याचा अर्थ स्वार्थी होणं नाही, तर आपण नक्की कोण आहोत हे ओळखणं. कोणत्या गोष्टीने आपल्याला खरा आनंद मिळतो, कोणाच्या संगतीत आपण मोकळा श्वास घेतो आणि कोणत्या क्षणी आपलं मन ढगाळ होतं हे प्रामाणिकपणे जाणून घेणं. वपू विचारतात, आपणच जर स्वतःला आवडलो नाही तर जगाला आपल्यात काय दिसणार? त्यानंतर आपण बोलणार आहोत वय, वेळ आणि बदल यावर. वपूंनी आयुष्याची तुलना वेगवेगळ्या ऋतूंशी केली आहे. तरुणपणी उत्साहाचा आणि चुकांचा ग्रीष्म असतो, तर प्रौढपणी जबाबदाऱ्यांचा वर्षा ऋतू. आणि उतारवयात येते ती मनाला शांत करणारी हेमंत ऋतूची पानगळ आणि त्यानंतरची शांतता. म्हणजे वय वाढणं म्हणजे शेवट नाही, तर स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची सुरुवात आहे. पुढे आपण नात्यांतील गुंतागुंत आणि त्यातील शेवट यावर प्रकाश टाकू. वपूंच्या मते नातं तुटणं हे अपयश नाही, तर ते एक परिवर्तन आहे. जसं एखादं झाड जुनी पानं गाळून नवीन पालवीसाठी जागा तयार करतं, तसंच काही नाती संपल्यावर मनाला स्वतःचा नवीन आकार सापडतो. या चर्चेत आपण माणसाच्या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या स्वभावावरही बोलू. वपूंची नजर माणसाकडे फारच समजूतदार आहे. ते म्हणतात की एकाच माणसाला तो असाच आहे किंवा ती तशीच आहे अशा चौकटीत बसवणं चुकीचं आहे. कारण माणूस एका क्षणात रागावलेला दिसू शकतो आणि दुसऱ्याच क्षणात देवासारखा शांतही. आणि मग येतो एकटेपणा, ज्याला वपूंनी एक सौंदर्य म्हटलं आहे. अनेकांना एकटेपणाची भीती वाटते, पण वपूंसाठी तो स्वतःशी संवाद साधण्याचा, स्वतःच्या मनातील आवाज ऐकण्याचा एक अनमोल क्षण आहे. नाही तर मनावरचा एक उपचार आहे. आणि शेवटी आपण त्यांच्या साधेपणातील सौंदर्य, प्रेमाच्या अनेक छटा, अपयशातून उभं राहण्याचं महत्त्व आणि आयुष्याच्या शेवटाचा शांत स्वीकार यावरही चर्चा करणार आहोत. अगदी बरोबर. आजची ही चर्चा म्हणजे वपूंच्या तत्वज्ञानाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न आहे. यात केवळ वरवरचे मुद्दे नाहीत, तर त्यांनी आयुष्य कसं पाहिलं, कसं स्वीकारलं आणि त्यातून काय शिकले याचं प्रतिबिंब आहे. यातला प्रत्येक विचार म्हणजे जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला मार्ग दाखवणारा एक दिवा आहे. चला तर मग या विचारांच्या खोल समुद्रात उतरूया. चला यावरच सविस्तर बोलूया. स्वतःला स्वीकारा हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात ते खूप कठीण आहे. वपूंच्या मते स्वत्व म्हणजे नेमकं काय, स्वार्थ आणि स्वत्व यातला फरक ते कसा स्पष्ट करतात? इथेच खरी गंमत आहे. म्हणजे वपूंच्या मते स्वत्व म्हणजे आपली खरी ओळख जपणं. उदाहरणार्थ, एखाद्याला गर्दीत राहायला आवडत नाही, पण लोक काय म्हणतील म्हणून तो पार्ट्यांना जातो. इथे तो स्वतःला दाबतोय. स्वत्व म्हणजे हे धाडस करणं की मला शांत राहायला आवडतं. अच्छा, हा स्वार्थ नाही, हा स्वतःचा सन्मान आहे. वपूंचा आपणच जर स्वतःला आवडलो नाही तर जगाला आपल्यात काय दिसणार, हा विचार माणसाला स्वतःच्याच नजरेत स्वतःची किंमत ओळखायला लावतो. आयुष्याच्या वेगवेगळ्या ऋतूंची कल्पना ही खूप सुंदर आहे. तरुणपणीचा उत्साह आणि नंतर येणारी शांतता, या बदलाकडे वपू सकारात्मकतेने कसं पाहतात? त्यांना वाटतं की प्रत्येक वयाचं सौंदर्य वेगळं आहे. तरुणपणी चुका करण्याची मजा असते, कारण त्यातून शिकायला मिळतं. मधल्या वयात जबाबदाऱ्या पेलताना माणूस कणखर बनतो आणि उतार वयात जेव्हा बाह्य जगाची ओढ कमी होते तेव्हाच खरा आतला प्रवास सुरू होतो. आतला प्रवास? हो. म्हणून ते म्हणतात, वय वाढतं म्हणजे शेवट नाही, तो स्वतःचा शोध घेण्याचा आरंभ आहे. हा काळाच्या प्रवाहाचा स्वीकार आहे, तक्रार नाही. नातं तुटण्याकडे एक परिवर्तन म्हणून पाहणं, हे खूप मोठं तत्वज्ञान आहे. यातली वेदना ते नाकारत नाहीत, पण त्या वेदनेपलीकडे काय आहे हे दाखवतात. मनाला अधिक खोल बनवतात. तुटलेलं मनच नवीन नात्यासाठी किंवा स्वतःसाठी अधिक जागा निर्माण करू शकतं. ते याकडे एका नैसर्गिक प्रक्रियेप्रमाणे पाहतात. नैसर्गिक प्रक्रिया? हो. दुःखात अंत नाही, त्या दुःखातून बाहेर पडणाऱ्या माणसातच एक नवं जीवन असतं. या वाक्यातच त्यांनी पुनर्निर्माणाची ताकद सांगितली आहे. माणसांबद्दल पटकन मत बनवण्याच्या आपल्या सवयीवर वपूंनी एक प्रकारे टीकाच केली आहे. हो, कारण त्यांची नजर खूप दयाळू आहे. त्यांना माहिती आहे की माणूस परिस्थितीनुसार बदलतो.
जो माणूस आज आपल्याला कठोर वाटतो तो कदाचित आतून खूप मोठ्या वेदनेतून जात असेल. म्हणून ते म्हणतात, माणूस एका क्षणात वाईट दिसू शकतो आणि पुढच्या क्षणात देवासारखा शांतही. ते आपल्याला माणसाच्या बाह्य वर्तनापलीकडे जाऊन त्याच्या मनाचा विचार करायला शिकवतात. वपूंचे हे विचार मनाला खूपच भिडणारे आहेत. जर तुम्हाला आमची ही चर्चा आणि असेच माहितीपूर्ण सारांश आवडत असतील तर बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एकटं राहणं म्हणजे सुट्टी ही कल्पनाच किती वेगळी आहे. एकटेपणाला ते एक संधी म्हणून कसं पाहतात? काय होतं ना, त्यांच्या मते जेव्हा आपण इतरांमध्ये असतो तेव्हा आपण कळत नकळत त्यांच्या अपेक्षांचं ओझं वाहत असतो. बरोबर. पण एकटेपणात आपण पूर्णपणे स्वतःचे असतो. तेव्हाच मन आपल्याला खरं सांगतं की आपल्याला काय हवंय आणि काय नकोय. अच्छा. हा स्वतःशी केलेला संवाद आहे जो मनाला शांत करतो. तो दुःख नाही तर एक उपचार आहे. आणि वपूंना रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद दिसतो. सकाळचा वारा, चहाची वाफ, पुस्तकाचा सुगंध. इथेच त्यांचं वेगळेपण आहे. ते म्हणतात, जीवन मोठं नाही, ते मोठं करून दाखवणं ही कला आहे. त्यांच्यासाठी आनंद मिळवण्यासाठी मोठं काहीतरी करण्याची गरज नाही. नाही, फक्त आपल्या आजूबाजूला जे आहे ते पाहण्यासाठी संवेदनशील नजर हवी. हीच खरी मनाची श्रीमंती आहे. प्रेमाबद्दलची त्यांची मांडणी खूप सूक्ष्म आहे. प्रेम म्हणजे उपस्थिती आणि कधीकधी अनुपस्थितीही. याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ असा की प्रेम केवळ एकत्र असण्यात नाही तर एकमेकांना श्वास घेण्यासाठी मोकळीक देण्यातही आहे. कधीकधी दूर राहूनही नात्यातील ओलावा टिकून राहतो. म्हणजे प्रेमात हक्क नसावा, तर जागा असावी. हो. ही जागा म्हणजे एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर आणि कधीकधी नात्याचा शेवट स्वीकारून दूर जाणाऱ्या व्यक्तीला शुभेच्छा देणं हे सुद्धा प्रेमच आहे. अपयशाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन खूप प्रेरणादायी आहे. हरण्यामुळे माणूस नम्र होतो, हे कसं? कारण जेव्हा माणूस जिंकत असतो तेव्हा त्याला वाटतं की तोच सर्वश्रेष्ठ आहे. पण जेव्हा तो हरतो तेव्हा त्याला स्वतःच्या मर्यादांची जाणीव होते. हो, बरोबर. ही जाणीव म्हणजेच नम्रता. आणि म्हणूनच ते म्हणतात, जे हरतात तेच पुन्हा जिंकतात. कारण त्यांनी वेदनेची चव चाखलेली असते. अगदी ती वेदनाच त्यांना अधिक मजबूत बनवते. आपण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आम्हाला आशा आहे की वपूंचे हे विचार तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. पुन्हा एकदा आठवण करून देते की अशाच सखोल चर्चांसाठी बुकवाईज विथ विशालला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आता आपण येतो त्यांच्या अंतिम विचाराकडे. आयुष्य म्हणजे अनुभवांची पिशवी. या शेवटच्या टप्प्यावर वपू काय संदेश देतात? ते सांगतात की आता कोणत्याही गोष्टीची आसक्ती ठेवू नका. जे मिळालं, जे गमावलं, ते सगळं अनुभवांच्या पिशवीत टाका आणि हलके होऊन पुढे चाला. म्हणजे ना, सुरुवातीची उत्सुकता ना शेवटाची भीती, फक्त एक शांत स्वीकार. त्यांचं अंतिम तत्वज्ञान खूप साधं आहे. स्वतःला जपा, स्वतःवर प्रेम करा आणि ज्यांच्यावर प्रेम करता त्यांना मुक्त ठेवा. यातच संपूर्ण जीवनाचा सार आहे. तर वपुर्झाच्या या अंतिम भागात आपण पाहिलं की वपूंचं तत्वज्ञान म्हणजे बाहेरच्या जगात धावण्यापेक्षा स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा प्रवास आहे. स्वतःला स्वीकारण्यापासून ते आयुष्याच्या शेवटाचा शांत स्वीकार करण्यापर्यंतचा हा प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो. त्यांनी आपल्याला साध्या गोष्टीतलं सौंदर्य, नात्यांमधली मोकळीक आणि अपयशातून शिकण्याची कला दिली. हे विचार म्हणजे केवळ वाचायच्या गोष्टी नाहीत, तर जगण्याचे मंत्र आहेत. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाते. वपूंनी छोट्या आनंदांबद्दल सांगितलं. आजच्या दिवसात असा कोणता छोटा क्षण होता ज्याने तुमच्या चेहऱ्यावर नकळत एक स्मित आणलं? तो चहाचा कप असेल, खिडकीतून आलेला प्रकाश असेल किंवा एखाद्या मित्राचा संदेश असेल. त्यावर नक्की विचार करा. तुम्हाला पुढच्या भागात कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल? तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. कदाचित तुमची निवड पुढच्या भागात सादर केली जाईल.